वर्षभर ना मीठ लावून आम्ही चिंच ठेवतो आणि जेव्हा केव्हा चिंचेची चटणी करायची असते तेव्हा ती काढतो. जेणेकरून आहे ना विकत अशी चिंच आणावी लागणार नाही किंवा चिंचेची चटणीसुद्धा आणावी लागणार नाही. आता इथे आज आपण ना खजूर आणि चिंचेची चटणी बघतोय. त्यासाठी आधी 1 वाटी मी खजूर इथे बाजूला करून घेतलं आहे त्याच्यामधलं बी आणि त्याच्या दीडपट चिंच घेतली आहे. आता हे 15 ते 20 मिनिटं ना आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. जेणेकरून त्याचा असा गाळ होईल आणि खजूरसुद्धा व्यवस्थित भिजतील. 15 मिनिटानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता इथे तुमच्यावरती आहे. तुम्हाला जर तसा चोथा आवडत नसेल, तर तुम्ही सरळ आहे ना त्याला गाळणीने गाळून घ्या. आता मला ते तसंच आवडतं म्हणून मी ते तसंच घेतलं. त्याच्या 1.5 ते 2 पट तुम्हाला इथे गूळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुठलाच जास्त मसाला न वापरता सरळ 1 चमचा फक्त धनेपूड, चवीनुसार मीठ टाकलं आणि चाट मसाला टाकून द्यायचा. जेणेकरून आहे ना त्याला दुसरा तुम्हाला मसाला टाकायला लागणार नाही. सगळं छान मिक्स आउट करून घ्यायचं. 7 ते 8 मिनिटाच्या उकळीनंतर चटपटीत अशी काळीभोर घरच्या घरी चिंचेची चटणी तयार आहे. आज ना मी वडापाव बनवला होता त्याच्यासाठी ही वापरली आहे. तुम्ही चाटसाठी वापरू शकता. आरामात 5 ते 6 महिने ही चिंचेची चटणी टिकते.